हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपल्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बेसिक ह्या चॅप्टरमध्ये आपण एक शिकणार आहोत, दॅट इज नथिंग बट द वेलॉसिटी ऑफ लाईट. नॉट ओनली अ वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम. आपण ह्यामध्ये शिकणार आहोत की वेलॉसिटी ऑफ लाईट जेव्हा एअर मीडियम टू डेन्सर मीडियममध्ये जाणार, किंवा कोणतीही वेलॉसिटी समजा लिक्विड फॉर्ममध्ये जाणार, किंवा कोणतेही वेलॉसिटी समजा व्हॅक्यूममध्ये जाणार. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आता इथे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की कोणत्याही वेलॉसिटी, समजा ती वेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ रे पास होत असेल, कशीही जात असेल, तर आपण त्यामध्ये शिकणार आहोत. समजा कोणतीही वेलॉसिटी समजा एअरमधून पास होत असेल आणि तीच जर वेलॉसिटी समजा सॉलिड व्हॅक्यूममध्ये पास होत असेल, त्याची वेलॉसिटीमध्ये काही डिफरन्स होतो का? ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ती वेलॉसिटी जेव्हा लिक्विडमधून जाते, तेव्हा लिक्विडमध्ये जाताना ती वेलॉसिटी सेम असते का, तीच एअरमध्ये असते? ह्या गोष्टीचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता हे शिकण्यापूर्वी एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही समजा हे आपलं एअर आहे, म्हणजे फळा जो दिसतो तुम्हाला, बोर्ड जो दिसून राहिला आहे, तो तुमचा एअर आहे. आणि या एअरमधून कोणतीतरी एक वेलॉसिटी ऑफ रे सपोज तुमची पास होते असेल. स्टँडर्ड डेफिनेशन आहे, कधी पण लक्षात ठेवा, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ह्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही कधी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही चालू. आता ह्या वेलॉसिटी ऑफ लाईट बघा आपण काय खेळणार आहोत ते बघू. आता नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही वेलॉसिटी असेल, समजा वेलॉसिटी कोणतीही असेल, लेझरची वेलॉसिटी असेल, लाईटची वेलॉसिटी असेल, तर त्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी इज इक्वल टू n × लॅम्बडा. परत एकदा बोलण्यास सांगतो, अजून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट स्टार्ट केलं नाही. बेसिक पॉईंट तुमच्याकडनं ठेवायचा प्रयत्न करतो. आता ही जी लिहिलं आहे, दॅट इज नथिंग बट अवर वेलॉसिटी. दिस इज वेलॉसिटी. हा n जो लिहिला आहे ह्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी, आणि हा लॅम्बडा जो आहे त्याला आपण म्हणतात वेव्हलेंथ. आय होप तुमच्या लक्षात येत असले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण वेलॉसिटी ऑफ लाईटचा आता इथे उल्लेख केलाच आहे, आपण त्याचा फायदा घेऊन आपण करण्याचा प्रयत्न करूया. लेट्स सी, आता मी तुमच्यासमोर काय बोलण्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता ही जी लाईन काढली आहे, दिस इज नथिंग बट आपला हा डेन्सर मीडियम आहे. आता डेन्सर मीडियम म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करतो. डेन्सर म्हणजे असा मीडियम जो एअरशी निगडीत नसतो. एअर सोडून जो मीडियम असतो त्याला आपण कन्सिडर केलं आहे डेन्सर मीडियम. आणि वरचा जो मीडियम आहे तो म्हणजे रेअर मीडियम. आता समजा सपोज आपण एक सरळ लाईन काढूया. दिस इज नथिंग बट अवर नॉर्मल ह्याच्यामध्ये मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलतात परपेंडिक्युलर. सपोज एक कोणती तरी वेलॉसिटी ऑफ लाईट ऑफ रे आपली इन्सिडन्स होते. ठीक आहे, एक कोणती तरी वेलॉसिटी ऑफ लाईट इन्सिडन्स होते, आणि विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल त्याचा अँगल आहे सपोज आय. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यासमोर काय सांगण्याचा प्रयत्न करतो प्लीज लक्ष द्या. कोणती तरी वेलॉसिटी ऑफ लाईट सपोज इन्सिडन्स होते, आणि विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल, ह्याला नॉर्मल बोलतात, विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल त्याचा अँगल आहे आय. त्या आय अँगलला आपण बोलतो इन्सिडन्स अँगल. त्या आयला आपण बोलतो इन्सिडंट अँगल. आता नेहमी लक्षात ठेवा, समजा हा डेन्सर मीडियम आपण घेतला आहे, सपोज वॉटर घेतला आहे. सपोज परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. हा जो डेन्सर मीडियम घेतला आहे, सपोज हा तुमचा घेतला आहे मी वॉटर. आता नेहमी लक्षात ठेवा, ही जी लाईन आहे, ही जी रे आपली पास होते इथे, ही रे जेव्हा डेन्सर मीडियममध्ये जेव्हा एंटर करणार, तेव्हा हा सेम आय अँगल इथे परफॉर्म नाही होणार. कोणत्या तरी ह्याच्यामध्ये तो टर्निंग पॉईंट होणार. म्हणजे काय होणार इथे, सपोज कोणतीही रे इन्सिडेंट झाली, इन्सिडेंट झाल्यानंतर ती जी रे थोडीफार बेंड होणार. आणि जर तुम्ही विचार केला, ही ॲक्च्युअल जर बेंड झाली नसती, तर आपला जो ही लेन नेली ही कशी गेली असती, सरळ गेली असती. बघा, एक ग्रीन डॉटेड लाईननी दाखवली आहे, पण ही ॲक्च्युअली प्रॅक्टिकली अशी लाईन जात नाही. प्रॅक्टिकली लाईन ही अशी जाते. आणि ह्या अँगल जो बघितला आपण, बघा आपण जो आर अँगल जो बघितला, त्या आरला आपण बोलतो रिफ्रॅक्शन अँगल. काय बोलतो आपण, रिफ्रॅक्शन अँगल.
आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. मी परत एकदा बेसिक पॉईंट तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो. सपोज कोणता तरी एक एअर मीडियम आहे आणि वॉटर मीडियम आहे. सपोज कोणती तरी रे सपोज इन्सिडेंट झाली ह्या वॉटर मीडियममध्ये, आणि जेव्हा विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल, ही जी लाईन दिसते लाल कलरची नॉर्मल, त्याचा जो अँगल आहे दॅट इज नथिंग बट इन्सिडेंट अँगल. जेव्हा रेअर मीडियममध्ये असते तेव्हा जो अँगल घेतो आपण त्याला म्हणतात इन्सिडेंस अँगल. आणि जे रे इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लॅक्ट होते, रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हे जो अँगल घेतला आपण आर, दॅट इज नथिंग बट अवर रिफ्रॅक्शन अँगल. आणि ही जर समजा रे बेंड झालीच नसती, ही सरळ गेली असती, तर ही सरळ जर गेली असती तर मला एक सांगा, हा जो डिफरन्स तुम्हाला घेतो दॅट इज नथिंग बट द डेल्टा, दॅट इज नथिंग बट अवर डेव्हिएशन. प्लीज हे पॉईंट्स बरोबर लक्ष द्या, कारण की ह्याचाच फायदा घेऊन आपल्याला नीटचे क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत आपण. परत एकदा बोलण्यापर्यंत दिस इज नथिंग बट आय अँगल ऑफ इन्सिडन्स, दिस इज नथिंग बट आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँड दिस इज नथिंग बट डेल्टा, दॅट इज नथिंग बट द अँगल ऑफ डेव्हिएशन. जर आपण अँगल ऑफ डेव्हिएशन जर समजा विचार केला इकडे, तर मला सांगा इथे फॉर्म्युला जर आपण प्रयत्न केला इथे की अँगल ऑफ डेव्हिएशन किती झाला. सो कॅन आय से आपण फॉर्म्युलाने बघा, इथे फॉर्म्युलाने जर प्रयत्न केला इथे, तर मला सांगा इकडे काय येणार, आय इज इक्वल टू रिफ्रॅक्शन प्लस डेव्हिएशन. ॲम आय करेक्ट. जर ह्याची डायग्राम मी सिंपल पद्धतीने तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवली, तर मला सांगा इथे कसं येणार बघा, हे आय येणार आणि हा आर आणि हा डेव्हिएशन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. तर कॅन आय से आय इज इक्वल टू आर प्लस डेव्हिएशन. सो कॅन आय से डेव्हिएशन इज इक्वल टू काय येणार, आय मायनस आर. तर आपल्याला जो हा अँगल मिळाला दॅट इज नथिंग बट अँगल ऑफ डेव्हिएशन इज नोन ॲज आय मायनस आर. लेट्स सी नेक्स्ट इयर. आता हे बेसिक डायग्राम तो तुम्हाला समजत असेल. हा जो मीडियम आहे त्याला म्हणतात रेअर मीडियम, आणि ह्याला आपण खालचा जो घेतला आहे त्याला घेऊया आपण डेन्सर मीडियम. रेअर मीडियम, डेन्सर मीडियम असं घेतलं इथे, आणि एक नॉर्मल इथे ड्रॉ करूया आपण इथे. दिस इज नथिंग बट आणि नॉर्मल टू दिस प्लेन. आता मी एक काम करतो, इथे एक अँगल ऑफ इन्सिडन्स इथे एंटर केलं मी. दिस इज नथिंग बट अँगल ऑफ इन्सिडन्स. तुम्हाला सांगितलं जेव्हा रेडियल मीडियमचा जो अँगल असतो दॅट इज आय, हा जेव्हा इन्सिडेंट झाला ह्या प्लेनवर, तर प्लेनवर इन्सिडेंट झाल्यानंतर हा अँगल सरळ न जाता थोडासा चेंज होतो, अँड दॅट इज नथिंग बट अवर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दॅट इज नथिंग बट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी पण रे रेअर टू डेन्सरमध्ये इनपुट करते. परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, कधी पण रे रेअर टू डेन्सरमध्ये इनपुट करण्याचा प्रयत्न करते, तर डेन्सरमध्ये गेल्यानंतर इट मूव्स टुवर्ड्स द नॉर्मल. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो इथे, कधी पण रे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये इनपुट करते, तेव्हा ही जी रे असते नेहमी कुठे जरी टर्न होण्याचा प्रयत्न करते, नॉर्मलकडे टर्न होण्याचा प्रयत्न करते. तर आपण नेहमी लक्षात ठेवा, वेनेवर रे मूव्स फ्रॉम रेअर टू डेन्सर, आपली आयची जी व्हॅल्यू असते दॅट आय शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन आर. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा कोणतीही रे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये इनपुट करते, तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता ह्या अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचं रिलेशन आपण कसं करणार ते आपण बघूया. नेहमी लक्षात ठेवा, सपोज इनपुट करताना रेची इनपुट करताना वेलॉसिटी सपोज आपली आहे VA का मानलं, वेलॉसिटी ऑफ लाईट इन प्रेझेन्स ऑफ एअर, ह्याला आपण कन्सिडर केलं एअर. दुसरी गोष्ट आपण कन्सिडर केलं इथे वॉटर. हा जो डेन्सर मीडियम आहे त्याला आपण कन्सिडर करायचं, कोणता मीडियम याला कन्सिडर केला, वॉटर. तर नेहमी लक्षात ठेवा, ह्याला वेलॉसिटी किती येणार, VW. जेव्हा डेन्सर मीडियममध्ये जाणार त्याची वेलॉसिटी काय येणार, VW. तर आपण ह्याला वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर ह्याला रिलेशन कसं करणार, दॅट इज नथिंग बट VA अपॉन VW इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो इथे, velocity of air upon velocity of water is equal to refractive index of water with respect to air.
आता तुम्हाला थोडा वेळपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं व्हीचा फॉर्म्युला, मला सांगा व्हीचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं तुम्हाला? व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा कोणतीही रे, परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासमोर, जेव्हा कोणतीही रे एक मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जेव्हा एंटर करते तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी सेम असते. म्हणजे मीडियम वनमधून म्हणजे एअर वनमधून येताना ज्या रेची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सेम फ्रिक्वेन्सी वॉटरमध्ये गेल्यानंतर पण असणार. कॅन आय से दॅट मी ह्याला फॉर्म्युला समजा एअरचा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर मला सांगा व्ही ए इज इक्वल टू एन ए इंटू लॅम्बडा आहे. ॲम आय करेक्ट? दुसरी गोष्ट, कॅन आय से दॅट व्ही डब्ल्यू इज इक्वल टू एन डब्ल्यू इंटू लॅम्बडा डब्ल्यू. बरोबर आहे. आणि तुमच्यासमोर मी आत्ताच जस्ट बोललो, वेनेवर, मी इथे नोट करून लिहितो, वेनेवर any ray moves from air to water or from any medium 1 to medium 2, the frequency remains same. प्लीज हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. जर फ्रिक्वेन्सी रिमेन सेम असेल तर मला एक सांगा, कॅन आय से दॅट एन ए इज इक्वल टू एन डब्ल्यू? येस ऑर नो? कॅन आय से दॅट एन ए इज इक्वल टू एन डब्ल्यू? तर इथे आपण काय लिहू शकतो बघा, इथे कॅन आय से दॅट हा जो फॉर्म्युला आपण लिहिला बघा, इथे फॉर्म्युला बघा आपण काय लिहिला इकडे, हा जो फॉर्म्युला लिहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा विथ रिस्पेक्ट टू एअर, व्ही ए अपॉन व्ही डब्ल्यू इज इक्वल टू म्यू. आपण जर समजा ह्याला लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा इथे कसा येणार, इथे एन ए लॅम्बडा ए डिवायडेड बाय एन डब्ल्यू इंटू लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू ए म्यू डब्ल्यू. आता तुम्हाला माहिती आहे इथे सगळं जर लिहिलं आहे एन ए इज इक्वल टू एन डब्ल्यू. मी का परत बोलतोय, वेनेवर एनी रेज मूव्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. तर कॅन आय से दॅट हा एन ए आणि एन डब्ल्यू कॅन्सल झाला तर आपल्याला नवीन फॉर्म्युला जो मिळाला तो काय मिळाला बाळांनो, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू ए म्यू डब्ल्यू. हे ए म्यू डब्ल्यूचा अर्थ काय, वेलॉसिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. आय होप तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे. मी परत एकदा ह्या पॉईंटचं रिव्हिजन करतो. बघा इथे मी काय बोललो, समजा रेअर मीडियममधून एक कोणती तरी वेलॉसिटी ऑफ लाईट एंटर होते आणि एंटर झाल्यानंतर सपोज विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल, बघा हा आहे नॉर्मल लाईन, विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल त्याचा अँगल आहे अल्फा. आणि जेव्हा ही रे एंटर होते डेन्सर मीडियममध्ये तेव्हा विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल त्याचा अँगल काय आला, आर आला. आणि मी तुम्हाला सांगितलं वेनेवर एनी रे मूव्स फ्रॉम ए टू डेन्सर, रेअर टू डेन्सर मीडियम, आपला जो रे असतो जो डेन्सर मीडियममध्ये जातो तो नेहमी कुठे सरकतो जास्तीत जास्त, नॉर्मल टू, इट मूव्स टुवर्ड्स द नॉर्मल, इट मूव्स टुवर्ड द नॉर्मल. आय रिपीटिंग वन पॉइंट अगेन पॉइंट, वेनेवर एनी रे एंटर फ्रॉम रेअर टू डेन्सर मीडियम द रे इज ऑलवेज मूव्स फ्रॉम टुवर्ड्स द नॉर्मल, ऑलवेज मूव्स टुवर्ड्स द नॉर्मल. तर ह्याच्यावरनं आपण एक प्रयत्न केला. इथे बघा तुम्हाला मी सांगितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आपण ह्याला काय म्हणतात बाळांनो, ह्याला काय म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ह्याला काय म्हणतात बाळांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, ह्याचा फॉर्म्युला काय आला बाळांनो, व्ही ए अपॉन व्ही डब्ल्यू इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं होतं वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतो, एन इंटू लॅम्बडा. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितला, वेनेवर एनी रे एंटर्स फ्रॉम वन मीडियम टू सेकंड मीडियम द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रे रिमेन्स द सेम. तर इथे मी काय बोललो तुम्हाला, ह्या रेची फ्रिक्वेन्सी N1 आणि ह्या रेची फ्रिक्वेन्सी NW, दोन्ही फ्रिक्वेन्सी काय असणार, सेम असणार. तर आपला फॉर्म्युला काय मिळाला बाळांनो, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू ए इंटू ए म्यू लॅम्बडा. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. ओके. जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो की कोणतीही रे, सपोज ही जी रे तुम्हाला दिसते, कोणतीही रे
सपोज एक मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये सपोज एंटर होत असेल, त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी काय असते? सेम. म्हणजे समजा ह्याची फ्रिक्वेन्सी एफ असेल तर ह्याचीही फ्रिक्वेन्सी काय असणार? एफच असणार. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये जेव्हा ह्याची वेलॉसिटी सपोज आहे v1, परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो इथे. सपोज ह्याची वेलॉसिटी आहे सपोज आपली v1. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा वेलॉसिटी एंटर होते, नेहमी लक्षात ठेवा एअरमधून कोणत्याही मीडियममध्ये, डेन्सर मीडियममध्ये गेल्यानंतर वेलॉसिटी नेहमी कमी होते. सो कॅन आय से दॅट वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. ह्याचं एक रिझन, त्याचं रिझन मी तुम्हाला पहिले सांगितलं आता थोड्या वेळ. त्याचं रिझन काय सांगितलं? whenever light enters from rarer medium and when it is enter in the denser medium, त्याची रे जी असते ती कुठे डिफ्लेक्शन होते? नेहमी टुवर्ड्स व्हॉट? नॉर्मलकडे जास्त वळण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काय होतं? वेलॉसिटी काय होते? लेस होते. आता तुम्हाला इथं लक्षात ठेवलं, आत्ता फॉर्म्युला तुम्हाला काय सांगितला? v = n लॅम्बडा. तुम्ही कुठेही घेऊन जावा, हे कुठेही सेमच असणार. कोणत्याही मीडियममध्ये घेऊन गेल्यानंतर हा जो फ्रिक्वेन्सी आहे कुठेही चेंज होणार नाही. जर तुम्ही हा वेलॉसिटी वाढवण्याचा प्रयत्न केला, समजा तुमची वेलॉसिटी ऑफ 1 तुम्ही वाढवली, तर नेहमी लक्षात ठेवा ह्याचा λ1 जो आहे तोही वाढणार. नेहमी लक्षात ठेवा. आणि जर इथे वेलॉसिटी ऑफ वॉटर जर कमी झाली, समजा वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर समजा लेस झाली, जर वेलॉसिटी कमी झाली, फ्रिक्वेन्सीवर काही अफेक्ट होणार नाही, डायरेक्टली अफेक्ट होणार फक्त दॅट इज नथिंग बट लॅम्बडा. म्हणजे ह्याचं वॉटरची वेवलेंथ पण काय झाली? कमी झाली. सो आपल्याला इथं लक्षात ठेवा VA इज ग्रेटर दॅन VW. आता नेहमी लक्षात ठेवा एक अफेक्टिंग फॅक्टर काय? दॅट इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता मी जो तुमच्याकडे फोकस करण्याचा प्रयत्न करतोय, एकच पॉईंटकडे फोकस करण्याचा प्रयत्न करतोय, दॅट इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे आपण कशाने लिहितो? परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो आपण कशाने लिहितो बाळांनो? μWA. ह्याचा अर्थ काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लाईट इन वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. मी परत एकदा बोलतो, मुलं इथे चुकतात, मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. AμW ह्याचा अर्थ काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला आत्ताच मी लिहून दाखवला. फॉर्म्युला काय बाळांनो याचा? VA/VW. येस ऑर नो? परंतु नेहमी लक्षात ठेवा, समजा प्रॅक्टिकली जरी मी ऑब्झर्व केलं, बघा तुम्ही प्रॅक्टिकली ऑब्झर्व करा. आता मी कसं बघा प्रॅक्टिकली मी सॉल्व करतो ना का. मुलं आत्ता मी शिकवणार 5-10 मिनिटासाठी तुम्हाला लक्षात राहणार, परंतु आता जे पॉईंट सांगतोय त्याच्यावरनं मी कसं करतो, हे करतो, जज करतो ते बघा. आता बघा, मी एक कोणता तरी दगड उचलला आणि तो दगड उचलून जोरात मी फेकला, हवेतल्या हवेत फेकला. तर मला तरी असं वाटतं जेव्हा हवेतल्या हवेत जोपर्यंत माझा फोर्स होता तोपर्यंत काही चेंज नाही झाला. दुसरी गोष्ट, आता एक काम करूया, एक दगड घेतला मी आणि समोर एक नदी आहे माझ्या, आणि त्या नदीमध्ये मी जोरात दगड फेकला, परंतु जोपर्यंत दगड नदीच्या पाण्याला टच होत नाही तोपर्यंत त्याची वेलॉसिटी सेम होत नाही, कारण की तो वेलॉसिटी जो दगडचा असतो तो एअरमध्ये असतो तोपर्यंत. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो, बघा काय बोलतोय. जेव्हा मी दगड एका हवेमध्ये मी फेकेल, हवेमध्ये फेकल्यानंतर जोपर्यंत तो पाण्याला टच होत नाही तोपर्यंत वेलॉसिटी बघा त्याची चेंज होत नाही. आणि जसा तो दगड पाण्यामध्ये एंटर येतो, मला खरं सांगा, तुम्ही प्रॅक्टिकली हे सगळ्यांनी खेळ खेळला असेल तर मला एक सांगा, त्याची वेलॉसिटी कमी होते की जास्त होते? यस, त्या दगडचा वेग, त्याच्या दगडची वेलॉसिटी, दॅट स्टोन्स वेलॉसिटी बिकम लेस व्हेन इट एंटर्स इन द वॉटर. तर ह्याच्यावरनं तुम्ही काय शिकला? वेलॉसिटी चेंज झाली. म्हणजे एअरमध्ये जी वेलॉसिटी होती ती वॉटरमध्ये गेल्यानंतर काय आली? कमी झाली. आता ही कमी कशामुळे झाली? दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दॅट इज नथिंग बट व्हॉट? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आपण आता लक्षात घेऊया. आता समजा मी तुम्हाला बोललो की वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, मी तुम्हाला खूप वेळा शिकवलं, तुम्ही स्कूलमध्ये पण शिकलात की वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर काय फॉर्म्युला आहे, त्याचं व्हॅल्यू काय? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा तुमची व्हॅल्यू आहे. आता समजा मला वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर ती फाइंड करायची आहे, तर कसं फाइंड करणार? त्यासाठी सायंटिस्टने एक स्टँडर्ड नोटेशन आपल्याला दिले, दॅट इज नथिंग बट द, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नेहमी लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर
नेहमी लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आपला नेहमी काय असतो बाळांनो? 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर नेहमी काय असतो बाळांनो? 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम, मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम तोही काय असतो? नेहमी 1 असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती असतो इथे? 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर हे किती असतो? 1.333. तर हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हे सर्वात जास्त अफेक्ट करतात. दॅट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. ओके, आता समजा आपल्याला हे फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? सपोज आपल्याला ग्लासचं फाइंड करायचं आहे. म्हणजे इथे एक काम करूया आपण, सपोज या वॉटरचं फाइंड करूया आपण. आता वॉटरची व्हेलॉसिटी इथे काय येणार बघा, इथे बघा, प्रयत्न केला समजा आपण इथे. तर मला एक सांगा, इथे जर आपण फाइंड केले, आय होप तुम्हाला हे दिसतंय इकडचं, ठीक आहे. जर इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इथे दिले आपल्याला 1.33, यस ऑर नो? आणि VA, मला सांगा, VA इथे काय दिलं? 3 × 10⁸, यस ऑर नो? आणि VW बरोबर टाकलं आपण. हा फॉर्म्युलाचा फायदा घेऊन आपण हे सॉल्व्ह करतोय. आपण काय सॉल्व्ह करतोय बघा. आता थोडा वेळ मी बोललो तुम्हाला, समजा मी कोणता एक दगड उचलला आणि दगड उचलून मी जोरात पाण्यामध्ये फेकला. जेव्हा तो दगड पाण्यापर्यंत जातो त्याची व्हेलॉसिटी जास्त असते, आणि जसा तो दगड पाण्यामध्ये एंटर होतो त्याची व्हेलॉसिटी कमी होते. आणि मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? त्या व्हेलॉसिटी फाइंड काय करायची? मला एवढं माहिती मात्र लक्षात असायला पाहिजे की व्हेलॉसिटी त्या दगडाची पाण्यामध्ये, द व्हेलॉसिटी ऑफ स्टोन इन द वॉटर इज ऑलवेज लेस दॅन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. हे माझ्या पहिल्या डोक्यात यायला पाहिजे. जर आपण सॉल्व्ह केलं तर मला सांगा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवायडेड बाय 1.33. बघा इथपर्यंत आलो. 3 × 10⁸ डिवाइड बाय 1.33. अप्रॉक्सिमेट सॉल्व्ह करूया आपण. आता अप्रॉक्सिमेट सॉल्व्ह केल्यानंतर मला तर असं वाटतं 3/1.33. सो कॅन आय से दॅट इट इज नथिंग बट 2.25. येस, अप्रॉक्सिमेट 2.2 घेऊया सपोज. सो आन्सर विल बी 2.2 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे काय आलं? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर काय असणार? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज 2.2 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, आता थोड्या वेळपूर्वी आपण एक पॉईंट शिकलो होतो, दॅट इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता तुम्हाला मी सांगितलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास काय दिलं होतं मी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास काय सांगितलं होतं बाळांनो? 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास काय सांगितलं बाळांनो? 1.5. आता तुम्हाला जर फॉर्म्युला सांगितला मी, त्याचा फॉर्म्युला काय येणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर काय येणार? VA/VG. आता मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू VA/VG. आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर काय येणार? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. नेहमी मुलांना एक रिक्वेस्ट करतो, नेहमी मुलांना, की प्लीज कोणतीही युनिट लिहित जावा, व्हेलॉसिटी लिहित जावा, लॅम्बडा लिहित जावा, प्लीज त्याच्याबरोबर युनिट पण एंडला लिहित जावा. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती असतो बाळांनो? कॅन आय से 1.5? येस, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. जर आपण ह्या दोन व्हॅल्यू ह्याच्यामध्ये समजा सबस्टिट्यूट केला, तर ह्या सबस्टिट्यूट केल्यानंतर मला सांगा काय नाही ते 1.5 इज इक्वल टू 3 × 10⁸ divided by velocity of light in a glass. So can I say that velocity of light in a glass is equal to 3 × 10⁸ divided by 1.5. So 3/1.5 मला सांगा काय ना 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आपल्याला हे आन्सर काय आलं? व्हेलॉसिटी ऑफ ग्लास. तुमच्यासाठी अजून एक सांगतो, हे जेव्हा आपण सॉल्व्ह केलं होतं तेव्हा दुसरा आपण काय सॉल्व्ह केलं होतं आपण लास्ट याच्यामध्ये? दॅट इज नथिंग बट द व्हेलॉसिटी ऑफ काय फाइंड केलं होतं? वॉटर. व्हेलॉसिटी ऑफ वॉटर काय मिळाली होती? 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्तीत जास्त एकच पॉईंट सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला. कोणता पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला? की नेहमी लक्षात ठेवा बघा, व्हेलॉसिटी ऑफ ग्लास ही किती आली? 2 × 10⁸. ही सांगा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर पेक्षा कमी आली का? यस. आता इथे बघा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर किती आली? 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. मला एक सांगा व्हेलॉसिटी ऑफ लाईट एअर पेक्षा कमी आली का? यस. तर आपल्याला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक फॉर्म्युला भेटला.
तो नेहमी लक्षात ठेवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे बाळांनो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय. वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. द वेलॉसिटी ऑफ लाईट, वेलॉसिटी इन व्हॅक्यूम असं लक्षात ठेवा. वेलॉसिटी इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ एनी इन मीडियम, डिवायडेड बाय वेलॉसिटी इन मीडियम. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. तर आपल्याला आपण लिहूया इथे म्यू इज इक्वल टू, मला सांगा इथे म्यू इज इक्वल टू काय लिहूया. सी अपॉन व्ही. जस्ट हा सी कोणाला रिप्रेझेंट करतो. वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. मला सांगा व्ही कोणाला रिप्रेझेंट करतो. वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवूया आपण. इथे लक्षात काय करूया, तुम्हाला शिकवलंय वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय. फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो आपलं इथे फॉर्म्युला काय येणार. एन इंटू लॅम्बडा सी डिवायडेड बाय एन इंटू लॅम्बडा व्ही. सो आपलं इथे आन्सर बघा इथे काय ना मी तुम्हाला सांगितलंय. व्हेनेवर एनी रेज फ्रॉम वन मीडियम टू सेकंड मीडियम दॅट फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. सो कॅन आय से दॅट लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा व्ही. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, दॅट्स इट.